कोल्हापूर शहरामध्ये कथित स्वतःला पुरोगामी समजणारी मंडळी फार झालीत। शक्तिपीठ शंकराचार्य महाराजांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह बोलणं किंवा समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण व मराठा किंवा मराठा व ब्राह्मण यांच्यात दुफळी कशी निर्माण होईल आणि आपली पोळी कशी भाजून घेता येईल शिवशाहू फुले आंबेडकरांची विचाराचा वारसा म्हणून सांगायचं, पण जे काय करायचं ते करायचंच आणि अखंड शक्तिपीठाच्या विरोधात आपण भाष्य देणं इतपत आपण मोठा आहोत का याचा अभ्यास या सन्माननीय स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या नेतेमंडळींनी करावा। याच्या अगोदर देखील ज्यावेळी टिपू सुलतान असेल, औरंगजेब असेल यांचं स्टेटस लावल्यानंतर आम्ही आंदोलन केली, पण आमच्यावर देखील आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं की जी कोण जातीय तेढ निर्माण करावयास लावत असतील त्यांना अरेस्ट करा। मी ह्याच पुरोगाम्यांना विचारतो की ज्यावेळी आपल्या धर्माच्या विरोधात कोणतरी काहीतरी करतं, कुठं तर काहीतरी कोणीतरी मदरसा बांधतं आणि अशावेळी जर विरोध केला नाही तर आपण शांत बसावं का? मदरशामध्ये काय घडतं किंवा मदरशामध्ये सध्या परिस्थिती काय आहे याच्यावर पुरोगामीवाली काय बोलतात का? आम्ही मुस्लिम द्वेषी नाही, आम्ही अब्दुल कलाम प्रेमी आहोत। आम्ही मुस्लिम द्वेषी नाही, आम्ही अझरुद्दीन प्रेमी आहोत। पण आपल्या राष्ट्रात राहून काहीतरी लोणचं नावाचा जो उद्गार काढले शंकराचार्य महाराजांनी त्याचा विपर्यास करायचा आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि आपण पुरोगामी आहोत। फक्त मतांचं राजकारण, मतांची बेरीज आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मी आज आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, हे तुमचे धंदे बंद करा, तुमचं जर काय तुमची डाळ शिजत नसेल तर धर्माच्या विरुद्ध बोलण्याचा प्रचार किंवा प्रसार तुम्ही बंद करा। शक्तिपीठाच्या पायरीजवळ देखील जायची तुमची लायकी नाही। Incoming call from Soba identified by Truecaller.